मुंबईमध्ये जे काही आंदोलन चालू होतं, ते आंदोलन संपल्यानंतर कुठे ना कुठे साहजिकच मराठा समाज बांधवांमध्ये एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं, आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अर्थात ते साहजिक होतं. पण त्याच्यानंतर मात्र अनेक घडामोडी घडत गेल्या. म्हणजे हे आरक्षण किंवा जे काही निर्णय घेण्यात आले आहेत, हैदराबाद गॅझेटचा जो काही मुद्दा असेल, तो नंतर टिकेल का? किंवा एकंदरीत जे काही सरकारकडून सांगण्यात आलं, ते कायद्याच्या चौकटीत किती बसेल याबद्दलही शंका उपस्थित करण्यात आल्या आणि ह्या शंका उपस्थित केल्यानंतर अर्थातच सगळ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं होत असताना ओबीसी समाज कसा रिॲक्ट करेल, महत्त्वाचं म्हणजे ओबीसी समाजाचे नेते कसं रिॲक्ट करतील याकडेही सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि आता तसंच घडताना दिसतंय. या दोन्ही गोष्टी समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त. आता एकंदरीत जर ओबीसी समाजाचा विचार केला तर ओबीसी समाजामध्ये काही महत्त्वाचे नेते आहेत. त्यातल्या त्यात जर विचार करायचा झाला किंवा अ, कोण सगळ्यात मोठं पॉवरफुल असेल किंवा कोण जास्त हा मुद्दा पेटवून उचलून धरू शकतं, तर एक नाव नक्कीच पुढे येतं ते म्हणजे छगन भुजबळ. आता एकंदरीत छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर ते अगोदर शिवसेनेत होते. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेनेमध्ये असताना मंडल आयोगासंदर्भातल्या अनेक घडामोडी तेव्हा घडत होत्या आणि त्यातून शिवसेनेमध्ये 2 टोक पाहायला मिळाले. ते 2 टोक तयार होत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका छगन भुजबळ यांना कुठे ना कुठे थोडीफार खटकली. म्हणजे त्यांना पटली नाही आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेतून बाजूला व्हायचा विचार केला, बाहेर निघण्याचा विचार केला. अर्थात ते शरद पवार यांच्यासोबत जोडून काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर मंडल आयोगाच्या संदर्भात शरद पवारांनी घेतलेली भूमिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता एखाद्या चांगल्या मातब्बर, महाराष्ट्रात सक्षम असणाऱ्या आणि राजकीय पाठबळ देणाऱ्या किंबहुना राजकीय करिअर करून देणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाला बाजूला सारण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यामुळे छगन भुजबळ ओबीसी समाजाच्या संदर्भात किती पॉझिटिव्ह आहेत किंवा पॉझिटिव्ह आहेत असंही म्हणता येईल, हे आपल्याला या घटनेतून लक्षात येतं. गेल्या काही 2-2.5 वर्षांपासून जे काही वातावरण महाराष्ट्रात पेटलं होतं किंवा पेटलेलं आहे, त्या संदर्भातही वेळोवेळी छगन भुजबळ यांनी भूमिका घेतलेली होती. आता काल जो काही जी-आर आला किंवा जे काही सरकारकडून सांगण्यात आलं, त्या संदर्भात कुठे ना कुठे छगन भुजबळ यांना ते पटलेलं नाही आहे आणि त्या संदर्भात जी एक कॅबिनेटची बैठक असते, त्या बैठकीच्या अगोदरही एक बैठक असते. त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी नाराजी स्पष्ट केली असं दिसतंय. असं चर्चा सगळीकडे आता ऐकायला येत आहेत आणि त्याच अनुषंगानं त्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीत देखील ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे कुठे ना कुठे हा जो प्रश्न आहे किंवा हा जो मुद्दा आहे, आता छगन भुजबळ पटलावर घेतील, त्यांच्या शैलीत घेतील अशी शक्यता वर्तवली जाते. कारण साहजिकच जर कितीही म्हणत असले किंवा कितीही चर्चा असल्या तर की या सगळ्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ओबीसी समाजामध्ये आता जर यांना मराठा समाज बांधवांना जर ते प्रमाणपत्र मिळालं तर त्यांची गणना ही ओबीसीमध्ये होईल आणि साहजिकच ओबीसीमध्ये संख्या वाढेल आणि त्याचा फटका कुठे ना कुठे ओबीसी समाजातील नागरिकांना बसेल अशी ही शक्यता यामध्ये दिसून येते. त्यामुळे आता ही शक्यता दिसून येत असल्यानं छगन भुजबळ हे आता नाराजी व्यक्त करत काहीतरी मोठा प्लॅन करू शकतात. मोठा प्लॅन या अर्थानं म्हणजे आता ते सरकारमध्ये आहेत. सरकारमध्ये असताना ते काय भूमिका घेतील याकडे लक्ष असणारच आहे. पण वेळप्रसंगी ते आपल्या पदाचा त्याग करतील अशीही अनेक ठिकाणी चर्चा ऐकायला येते. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर सरकारमध्ये राहून ते काय करतील याचा नेम काही बांधता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे हाके आहेत, हाके यांनी बारामतीतून पुन्हा एकदा एल्गार सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. तिथून ते आंदोलन सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे. आता त्यांनी बारामतीच का निवडली या अनुषंगाने विचार करावा लागेल. यामध्ये शरद पवार जे आपण पाहिले मंडल आयोगाच्या संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत शरद पवारांचं जोडलं गेलेलं नाव, या सगळ्याच्या अनुषंगानं हाके यांनी
शरद पवार यांच्या बारामतीतून आंदोलनाला सुरुवात करण्याचा इशारा दिलाय किंवा तसे संकेत दिलेत. सोबतच मंडल आयोगाच्या संदर्भात छगन भुजबळ दोघंही एकत्र होते आणि तीच गोष्ट जर आता पुढे आली तर छगन भुजबळ यांच्या टार्गेटवर पहिलं कोण असणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे मराठा समाजाचे नेते म्हणूनही त्यांना रोष पत्करावा लागतोय शरद पवार यांना आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या अनुषंगानं विचार केला तर तिथेही हाके यांच्या टार्गेट पॉईंटवर तेच आहेत. अर्थात त्यामध्ये अजितदादा पवार देखील येतात. पण आता ह्या सगळ्या घडामोडी नेमक्या कुठे घेऊन जातील ही येणारी वेळच ठरवेल. पण सध्याच्या परिस्थितीत जर ह्या सगळ्याचा आढावा घेतला तर निश्चितच मनोज जरांगे पाटील यांनाही कुठे ना कुठे या सगळ्या गणिताविषयी किंवा या सगळ्या समीकरणाविषयी शंका निर्माण व्हायला लागली आहे आणि त्यामुळेच त्यांनी आता जे काही अभ्यासू लोक आहेत या सगळ्यातले त्यांचीही बैठक बोलवली आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ नेमका कोणता मास्टर स्ट्रोक टाकतील या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.